नमस्कार विद्यार्थ्यांनो. बघा आपण 9th क्लासचा चॅप्टर चालू केलेला होता, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम. त्याचा आज आपण शेवटचा बीट घेतोय, शेवटचा टॉपिक घेतोय, दॅट इज अ नायट्रोजन सायकल. त्याच्या पहिले आपल्या दोन सायकल झालेल्या आहेत. एक कार्बन सायकल झालेली आहे आणि दुसरी आपली ऑक्सिजन सायकल. त्याच्यानंतर आज शेवटची सायकल घेतोय नायट्रोजन सायकल. बघा आपण कंटिन्यू स्टेप बाय स्टेप एक एक टॉपिक घेतोय, क्लिअर करतोय आणि टॉपिक वाईज आपण त्याचा लिहून पण देतोय व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये. आपल्या स्टेट बोर्डच्या लँग्वेजमध्ये आपण त्याला पूर्णपणे व्यवस्थित लिहून देतोय. बघा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक पण करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत येतील. सपोर्ट करा जेणेकरून आपलं चॅनल जास्तीत जास्त पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून जास्तीत जास्त नवीन नवीन व्हिडिओ क्रिएट करता येतील. बघा एनर्जी फ्लो इन इकोसिस्टीम मधला शेवटचा टॉपिक नायट्रोजन सायकल. त्याची डेफिनेशन बघू अगोदर बघा. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. म्हणजे काय म्हटलंय, नायट्रोजन जे गॅस आहे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये 78% ऑफ नायट्रोजन फॉर्म आहे. ते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये असतील. मग तुमचं ऑर्गॅनिक मटेरियल असेल, इनऑर्गॅनिक असतील, त्याच्यानंतर तुमचं आपलं बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर, जसे जीन्स असतील, प्रोटीन्स असतील, लिपिड्स असतील, त्याच्यामध्ये आपलं नायट्रोजन असतं आणि गॅसेस प्रमाणात पण आहे ऍटमॉस्फिअर मध्ये सांगितलं. असे वेगवेगळ्या ठिकाणी आपलं नायट्रोजन आहे. तर 78% ऑफ नायट्रोजन फॉर्म आहे टोटल आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ऑन द अर्थ. आता बघा त्याची डेफिनेशन सांगितली. द सर्क्युलेशन रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड, वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. म्हणजे एक नायट्रोजन गॅसचं नेचर आहे वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये, त्याला आपण सायकलिंग आणि रिसायकलिंग करतो वेगवेगळ्या कंपाऊंड थ्रू म्हटलंय. आणि कसं बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेसनं त्या कशामध्ये, नेचरमध्ये, त्याला आपण काय म्हटलं, नायट्रोजन सायकल, ही त्याची व्याख्या झाली. परत दुसरा पॉईंट बघा त्याच्यामध्ये, 78% ऑफ नायट्रोजन फॉर्म प्रेझेंट इन द ऍटमॉस्फिअर. आताच सांगितलं टोटल 100 आउट ऑफ 70% आपलं नायट्रोजन फॉर्म आहे म्हणते ऍटमॉस्फिअर मध्ये. बघा इम्पॉर्टंट प्रोसेस इन द नायट्रोजन सायकल. इझी आहे, व्यवस्थित बघा. फक्त पहिल्यांदा डेफिनेशन लिहायचं, एखादा पॉईंट आपल्याला आठवला तर तो लिहायचा, आणि दुसऱ्या टॉपिक मध्ये असं 2 नंबरचा बी पॉईंट दिलं तर चालतंय. द इम्पॉर्टंट प्रोसेस इन नायट्रोजन सायकल म्हणायचं, बाकीचे पॉईंट स्टेप बाय स्टेप आपण लिहायचे. आता त्याच्यामध्ये पहिलं बघा, नायट्रोजन फिक्सेशन. फिक्सेशन म्हणजे काय, फिक्स होणे. फिक्सेशन म्हणजे कुठेतरी एखादा नायट्रोजन गॅस असेल, ऑक्सिजन असेल, कार्बन फिक्स होणे एखाद्या पॉईंटला, त्याला आपण फिक्सेशन म्हणतो. पूर्ण वाक्यामध्ये घेतले, फिक्सेशन. बघा मग काय फिक्सेशन होणार आहे, आपलं नायट्रोजन होणार. आता बघा, कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन इन टू द नायट्रेट अँड नायट्राइट्स थ्रू बायोलॉजिकल अँड नॉन बायोलॉजिकल प्रोसेस. आता काय म्हटलंय, फिक्सेशन मध्ये काय प्रक्रिया होते बघा. कन्व्हर्शन होतं कशाचं, नायट्रोजनचं. म्हणजे नायट्रोजन जो गॅस आहे फॉर्म मध्ये N2 समजा, इथं बघा, हा नायट्रोजन N2 या स्वरूपात आहे किंवा या फॉर्म मध्ये आहे. त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, नायट्रेट किंवा नायट्राइट्स. इथे दिले बघा, नायट्रेट म्हणजे NO3, यालाच आपण NO3 म्हणू शकतो, आणि नायट्राइट्सला आपण NO2 म्हणतो. बरं, याच्यामध्ये कन्व्हर्शन होणे कशाचं, नायट्रोजनचं, थ्रू कुठं, बायोलॉजिकल आणि नॉन बायोलॉजिकल प्रोसेस. या दोन्ही प्रोसेसमुळे त्याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये होतं, त्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो. बघा आता ते कसं होतं, बायोलॉजिकल म्हणजे काय आणि नॉन बायोलॉजिकल म्हणजे त्याला आपण इंडस्ट्रीयल पण म्हणू शकतो किंवा प्रॅक्टिकल पण म्हणू शकतो. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं संबोधित केलेलं आहे. आपण बायोलॉजिकल आणि नॉन बायोलॉजिकल केलं, सोपं जाऊन. आता बघा, सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि रायझोबियम लिव्हिंग इन द रूट ऑफ नोडल्स ऑफ लेगुमिनस प्लांट. आता बघा, बायोलॉजिकल प्रोसेस ही लेगुमिनस प्लांट मध्ये होती, म्हणजे वाटाण्याचे शेंगा किंवा जे 2 कॉटलिडन्स प्लांट असतात त्याच्यामध्ये, लेगुमिनस प्लांट म्हणजे त्याच्या रूट मध्ये काय असतात, हे बॅक्टेरिया, रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया असतात. कुठे, लेगुमिनस प्लांटला. जे द्विदल असतात त्या प्लांटच्या ह्याच्यामध्ये काय असतात, सगळ्यात जास्त रायझोबियम बॅक्टेरिया असतात. ते काय करतात, बायोलॉजिकल प्रोसेस प्रक्रिया कंप्लीट करतात. म्हणजे काय करतात, त्यांनी नायट्रोजन फिक्सेशन करतात, नायट्रोजनचं कन्व्हर्शन अमोनियामध्ये करून देतात. कोण, लेगुमिनस प्लांट. हे सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि रायझोबियम. तुम्ही रायझोबियम बॅक्टेरिया म्हटलं तर चालतं. रायझोबियम बॅक्टेरिया प्रेझेंट इन द रूट नोडल्स ऑफ द लेगुमिनस प्लांट. मग आता तुम्ही म्हणताय ते लेगुमिनस प्लांट आहे, मग नॉन लेगुमिनस प्लांट मध्ये काय होतं बघा, अझोबॅक्टर आणि क्लोस्ट्रिडियम फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया प्रेझेंट इन द सॉइल. सॉइल मध्ये अझोबॅक्टर आणि क्लोस्ट्रिडियम नावाच्या बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. ती प्रक्रिया काय करतात, ती पण हीच प्रक्रिया करतात, नायट्रोजनचं कन्व्हर्शन अमोनियामध्ये करून देतात.
कुठं करतात? जेव्हा त्या ठिकाणी लेग्युमिनस प्लांट नाही त्या ठिकाणी. बघा, मग हे सॉइल मध्ये प्रेझेंट असतात. मग हे नॉन लेग्युमिनस मध्ये आणि लेग्युमिनस मध्ये, त्याला आपण बायोलॉजिकल प्रोसेस म्हणतो. एकच लक्षात ठेवायचं, नायट्रोजनचं कन्व्हर्शन अमोनियामध्ये होतं आणि तिथे लेग्युमिनस प्लांट प्रेझेंट असतात, आणि जिथे लेग्युमिनस राहत नाही तिथे क्लोस्ट्रिडियम किंवा अझोबॅक्टर प्रेझेंट असतात सॉइल. आता इथे नॉन बघा, नॉन बायोलॉजिकल मध्ये कसं दिलं, इथे दिलं नायट्रोजन ऑक्सिजन. मग काय तयार होणार? नायट्रोजन ऑक्साईड तयार होणार. डिझॉल्व इन वॉटर, कन्वर्ट द नायट्रस अँड नायट्रिक ऍसिड. म्हणजे काय म्हणजे नॉन बायोलॉजिकल म्हणजे काय होणार? आता समजा ऑक्सिजन आहे, नायट्रोजन पण आहे हवेमध्ये, त्यांचं काय होणार? ऑक्साईड तयार होणार, नायट्रोजन म्हणजे एकूण एकात मिक्स झाले. आता हे दोन नायट्रोजन आणि ऑक्सिजन बघा, N2 प्लस O2 कन्व्हर्शन काय होतं? NO2, नायट्रोजन ऑक्साईड. मग ते वॉटरमध्ये जेव्हा मिक्स होतात किंवा रेन तयार होतं, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये मध्ये? नायट्रेट आणि नायट्राइट. H2O प्रेझेंट आहे आपलं वॉटर म्हणजे H2O, याचं कन्व्हर्शन NO3 आणि NO2 म्हणजे नायट्राइट म्हणजे NO2 आणि नायट्रेट म्हणजे NO3 असं. मग इथं पण नॉन बायोलॉजिकल मध्ये पण हीच प्रक्रिया होते आणि बायोलॉजिकल मध्ये पण तीच प्रक्रिया होते. फक्त जस्ट त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत, जस्ट त्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, पण आपल्याला आउटपुट एकच मिळणार, हे लक्षात ठेवायचं. इथं पण फक्त बॅक्टेरिया थ्रू होणार आहे, इथं पण बॅक्टेरिया आहेत, इथं पण बॅक्टेरियाच आहेत, पण वेगळा फॉर्म आहे. इथं वेगळा फॉर्म आहे, इथं बायोलॉजिकल आहे, इथं नॉन बायोलॉजिकल आहे. आता बघा, पहिलं झालं नायट्रोजन फिक्सेशन, म्हणजे नायट्रोजनचं कन्व्हर्शन झालं तिथं ऑक्साईड मध्ये, इथं अमोनिया तयार झाला, शेवटी तिथं पण अमोनियाच तयार होणार आहे, फक्त स्टेप वेगळी आहे. आता बघा, मग अमोनिफिकेशन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन कॉम्प्लेक्स डेड ऑर्गॅनिक मॅटर इनटू अमोनिया थ्रू द मायक्रो ऑर्गॅनिझम. अमोनिफिकेशन मध्ये काय होतं? अमोनिया फिक्स होतं, पण कधी होतो? इट इज द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन, जेव्हा एखादा प्लांट अॅनिमल डेड होतो किंवा प्लांट कटिंग केला जातो, तेव्हा त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मटेरियल आहे प्रेझेंट, मग त्याचं कन्व्हर्शन अमोनियामध्ये होतं. कशा थ्रू? मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू. बघा, आपण सायकल मध्ये बघणार आहोत, फक्त एकदा लक्षात ठेवायचं, डिकम्पोजिशन झाल्यानंतर ती प्रक्रिया होती कुठली? अमोनिफिकेशन. नायट्रिफिकेशन म्हणजे काय? कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट आणि नायट्रेट. हे नायट्राइट इकडलं आणि हे नायट्रेट. म्हणजे कधी? जेव्हा अमोनिया फिक्सेशन होतं, म्हणजे नायट्रिफिकेशनच्या प्रक्रियेवेळेस काय होतं? हे दोन प्रोडक्ट तयार होतात, नायट्रेट आणि नायट्राइट. अमोनियाचे कन्व्हर्शन होतं त्याच्यामध्ये, याचं कन्व्हर्शन त्याच्यामध्ये होतं. डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय? इथं नायट्रिफिकेशन झालं, इथं डिनायट्रिक. म्हणजे इथं काय झालं? डेड झाल्यानंतर आपलं अमोनियाचं कन्व्हर्शन नायट्रेट आणि नायट्रेट मध्ये झालं. इथं काय म्हटलं? कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू द गॅसेस नायट्रोजन. परत ह्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार? नायट्रोजन गॅसेस मध्ये. त्यालाच आपण सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग म्हटलेलं आहे. बघा, जस्ट त्याचे 4 स्टेप आहेत टोटल: नायट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नायट्रिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन. इथं नायट्रिफिकेशन झालं, परत हे काढून टाकलं, त्याचं कन्व्हर्शन नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये झालं, मग परत नायट्रोजन गॅस तयार होणार. असं स्टेप बाय स्टेप त्याची डेफिनेशन, त्याच्या स्टेप आहेत, सोप्या पद्धतीने घेतलेलं आहे. इथं बायोलॉजिकल काही ह्याच्यामध्ये त्याचं खूप मोठं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, हे पण केलं तरी बेस्ट आहे, बेटर आहे, काय प्रॉब्लेम. आता त्याची सायकल बघू आपण लगेच, म्हणजे हे कन्व्हर्शन झालं असेल त्याच्यानंतर आपण सायकल बघितली की लक्षात येईल. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन N2 आहे, त्याचं कन्व्हर्शन काय होणार बघा. हा एरो इथून घ्या म्हणजे आपण सायकल मध्ये येईल बघा. त्याचं नायट्रोजन फिक्सेशन होणार इथं, म्हणजे प्लांट काय करणार? त्याला कंझ्युम करणार. नायट्रोजन फिक्सेशन प्लांट मध्ये होणार बघा. त्याच्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे इथं प्लांट काय राहणार? कंझ्युम करणार. म्हणजे प्लांट लेग्युमिनस प्लांट असतील किंवा नॉन लेग्युमिनस, सॉइल नॉन लेग्युमिनस असेल तर सॉइल मध्ये असतील ॲझोबॅक्टर, आणि जर बायोलॉजिकल म्हणजे लेग्युमिनस प्लांट असतील तर त्याच्यामध्ये आपलं हे काय म्हणतात त्याला, सॉरी, सिम्बायोटिक बॅक्टेरिया किंवा रायझोबियम बॅक्टेरिया म्हणतात त्याला आपण. प्लांटला इथं प्लांट समजा, प्लांट मध्ये होणार नायट्रोजन फिक्सेशन, मग ते कोण कंझ्युम करणार? ॲनिमल फूड म्हणून कंझ्युम करणार. परत यांचं काय होणार? अमोनिफिकेशन होणार, या दोघांचं पण. इथं
अमोनिफिकेशन. तुम्हाला सांगितलं अमोनिफिकेशन म्हणजे काय, डिकम्पोजिशन म्हणजे काय, प्लांटनं तयार फूड तयार केलं, ॲनिमलने घेतलं, काही काळानंतर त्यांचं काय झालं, डेड झाले ते, म्हणजे अमोनियाचं कन्व्हर्शन नायट्रेट आणि नायट्राईट मध्ये होतं येतं इथून. बघा अमोनिफिकेशन म्हणजे काय, अमोनिया, मी इथे लिहिलं तर चालते, काय प्रॉब्लेम, अमोनिया त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं म्हणून सांगितले, इथंच घेऊ आपण, म्हणजे काय, सायकल व्यवस्थित, अमोनिया. ठीक आहे, मग ह्याचं कन्व्हर्शन कशा होणार, नायट्रेट, नायट्राईट येईल अगोदर, नायट्राईट, त्याच्यानंतर नायट्रेट, अगोदर इथं NO3 येणार, त्याच्यानंतर NO2 येणार, त्याच्यानंतर काय, डिनायट्रिफिकेशन होणार, इथं काय होणार, डिनायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, त्याच्यानंतर काय होणार, परत ती सायकल ॲटमॉस्फिअर मध्ये जाणार, असं. हे बघा NH3 अमोनिया, नायट्रेट NO3, नायट्राईट NO2, त्याच्यानंतर हे झालं आपलं बायोलॉजिकल प्रोसेस. नॉन बायोलॉजिकल म्हणजे इंडस्ट्रियल जर पकडलं आपण तर काय होणार, डायरेक्ट ॲटमॉस्फिअरचं कशात येणार, इथं नायट्रिफिकेशन होणार, नायट्रिफिकेशन कुठं होणार, ॲटमॉस्फिअर अँड इंडस्ट्रियल फिक्सेशन, ॲटमॉस्फिअर अँड इंडस्ट्रियल फिक्सेशन, त्याचं कन्व्हर्शन परत इथं नायट्रिफिकेशन, परत ह्याचं डिनायट्रिफिकेशन होऊन परत ही सायकल इथं दिली तरी चालते, काय बघ, अशी नायट्रोजन फिक्सेशन आहे. सॉरी, अमोनिफिकेशन ना, परत डिनायट्रिफिकेशन, असं. बघा अगोदर ॲटमॉस्फिअरचा नायट्रोजन हवेमध्ये आहे ऑलरेडी, ॲटमॉस्फिअर मध्ये. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे प्लांट, कोणते लेग्युमिनस असतील, नॉन लेग्युमिनस असतील, नॉन लेग्युमिनस असतील तर सॉइल मधले बॅक्टेरिया, अझोबॅक्टर वगैरे, आणि लेग्युमिनस असतील तर आपले बायो, काय म्हणतात त्याला आपण, हे रायझोबियम बॅक्टेरिया किंवा सिम्बायोटिक बॅक्टेरिया म्हणतो. मग ह्यांनी फूड तयार केलं, प्लांटनं कंझ्युम केलं, ॲनिमल काही वर्ष डेड झाले, मग त्याच्यावरचा अमोनिया इथं आहे NH3, मग त्याचं कन्व्हर्शन काय होते, जे डेड अँड डिके मॅटरवर जे बॅक्टेरिया असतात ते काय करतात, त्याला कन्व्हर्शन करतात, म्हणजे नायट्रिफिकेशन करतात. त्याला कशात मध्ये करतात, नायट्रेट NO2 आणि नायट्रेट NO3 आणि नायट्रेट NO2 याच्यामध्ये कन्व्हर्शन करतात. मग ते नायट्रेट कशामध्ये, त्यालाच आपण डिनायट्रिफिकेशन म्हणतो NO3 लाच. मग त्याचं काय कन्व्हर्शन करतात, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन मध्ये म्हणतात. इथं नायट्रिफिकेशन झालं, इथं डिनायट्रिफिकेशन, इथे घेतलं आणि परत इथं काढून टाकलं थोडक्यात. मग त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, परत नायट्रोजन गॅस. अशा प्रकारे ही आपली नायट्रोजन सायकल आहे, सिंपल आहे. ॲटमॉस्फिअर, नायट्रोजन फिक्सेशन झालं प्लांटच्या रूटमध्ये, आणि फूड तयार केलं, ॲनिमलनं कंझ्युम केलं, काही वर्षांनी डेड झालं, म्हणजे अमोनिया तयार झाला त्यांच्यामध्ये, अमोनिफिकेशन प्रोसेस म्हणतो त्याला. मग त्याचं कन्व्हर्शन होणार नायट्रिफिकेशन मध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रोडक्ट तयार होतात, नायट्राईट NO2 आणि नायट्रेट NO3.
मग त्याचं डिनायट्रिफिकेशन होतं, मग परत ते ऍटमॉस्फिअर मध्ये कन्व्हर्शन होतं, जसं की M2. अशा प्रकारची आपली नायट्रोजन सायकल आहे. बघा, आपल्या एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम मध्ये टोटल 3 सायकल होत्या, 3 सायकल शिकल्या. त्याच्यामध्ये एनर्जी पिरॅमिड होतं. त्याच्यामध्ये एनर्जी पिरॅमिडची डेफिनेशन, त्याचं जे काय स्टेप बाय स्टेप आपण चार प्रकारे बघितलं, ते स्टेप म्हणजे एनर्जी फ्लो त्याच्यात कसं होत होतं, प्रोड्युसर पासून कंझ्युमरला, कंझ्युमर पासून टॉप कंझ्युमरला, परत अपेक्सला, असं. त्याच्यानंतर ह्या 3 सायकल आपल्या महत्वाच्या होत्या, ह्या आपण व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत, लिहून पण दिल्या, त्याच्या सायकल व्यवस्थित दिलेल्या आहेत. फक्त रीड करा, डायग्रामची प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. परत आपण पुढच्या लेक्चरला हा पूर्ण चॅप्टर एकदा ओव्हरव्ह्यू करू विथ डेफिनेशन मध्ये, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आपला इथं हा 9th क्लासचा एनर्जी फ्लो ऑफ फर्स्ट चॅप्टर आपण कव्हर केलेला आहे. बघा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकतोय ते तुमच्यापर्यंत येतील. ठीक आहे, मग भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.